मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अंगापूरच्या मैदानामध्ये आणि गटपास आहे कॉकटेल। तर या ठिकाणी सर्वच आमचे मित्र वगैरे मस्तमध्ये सर्व आहेत। या ठिकाणी मालक आहेत कॉकटेलचे, काय म्हणतात काय जाणून घ्यायचे आपल्याला। नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आपलं नाव सांगा। संदीप मोडक। तर कॉकटेल कसा पळाला काय सांगाल? चांगली पळाली गाडी गटाला। तर कुणासोबत कॉकटेलचा आज पायरा आहे? पायरा चिक्या बरं आहे, आज नवीन खरेदी झाली तर जगतापांनी घेतला। चिक्या बरं आहे। चिक्याची आज विक्रमी खरेदी आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? बैल पळायला की किंमत येते हा विषय महत्त्वाचा आहे। बैल पळायला दुसरा बैल एक चांगली किंमत दिली, शेतकरी बी आनंदाने बैल दिला त्यांनी। विक्की पवार त्यांनी चांगले व्यवहार मी पारदर्शक व्यवहार झाला त्यांचा। त्या प्रकारे आपल्या कॉकटेलला काही मागणी वगैरे काय येते का आतापर्यंत? काय नाही, बैल आम्हीच घेतलेला विकत, त्यामुळे विकायचा काही विषय नाही, मागणीचा काही विषयच नाही। तर आज ह्या मैदानामध्ये कॉकटेलनं प्रथम क्रमांक काढलेला आहे, गटपास केलेला आहे, सेमीसाठी तो पात्र ठरलेला आहे। त्याबद्दल काय काय तुमच्या मनात काय भावना आहे? नाही, काय सेमी पास करावं, फक्त बैल गुलालात असावं एवढीच अपेक्षा, बाकी काय नाही। नंबर किती का होईना, फक्त बैल गुलालात पाहिजे। तरी आहे ना, मी जेवढ्या लांबून येतोय, जवळजवळ आम्ही 150 किलोमीटर लांबून येतोय, म्हणजे आम्ही जो 20-25 जण येत असतो की अपेक्षितच असते बैल आपला गुलाल राहिला पाहिजे, एवढीच अपेक्षा। म्हणजे असं काही नाही आहे की बाबा माझा पहिला राहावा दुसरा चौथा राहावा, काय असं काही नाही? नाही, नंबरचा काही विषयच नाही, फक्त गाडी गुलालात राहिली की तर बरं वाटतं। नंबर किती होऊ द्या, काय विषय नाही। गाडी गुलालात राहावी आणि आपलं मैदानामध्ये गुलाल घेऊन आपण परतीच्या मार्गाने लागावं एवढी ह्यांची अपेक्षा आहे। आणि ह्या अपेक्षा ह्या कॉकटेलनं पूर्ण करावी हेच या ठिकाणी सांगतो। आणि ह्या ठिकाणी देखील थांबलेले इथं आहेत, आलेले इथं थोडक्यात जाणून घेऊया। 1-2 प्रश्न मी विचारतो। तुमचं नाव सांगा। सोमनाथ मोडक। राहणार त्याच गावे एकच, काय सांगाल कॉकटेल बद्दल? कॉकटेल बैल हुशारी पळायला एकदम सरळ पळ आणि त्याचं सुंदरच पळ आहे, त्याच्यामुळं काय ते गाडी राहणार, काय विषय नाही। आत्तापर्यंत आपल्या कॉकटेल सारखे अशी काय बैल दावणीला आहेत का? नाही, दुसरी बैल नाही, दुसरा एक होता तो नाही आता, पहिला होता सम्राट म्हणून, तो नाही आता। तुम्हाला हा नाद केव्हा लागला, कसा लागलाय? आम्हाला नाद भरपूर 25 वर्षापासून नाद आहे, पण आम्हाला या बैलाचा जास्त म्हणजे आमच्याकडं पहिला घरच्या गायचा कोंड होता, हौशा म्हणून असा शेम दिसायला कलरला, त्याच्यामुळे हे बैल शेम आहे तसा, त्याच्यामुळे ह्या बैलाची जास्त आवड आहे। ह्याची आवड आहे ही सगळी तुम्ही मान्य केलं आता, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, थोडक्यात विचारू का? विचारा की। तर ह्याचं आत्तापर्यंत एक थोडक्यात तुमच्या आठवणीत असलेलं एखादं असं मैदान थोडक्यात म्हणजे? आठवणीतलं मैदान आता त्याने सलग 5 गुलाल घेतलेत, आता आठवणीतले सगळीच मैदान आहेत, त्याने सलग 5 गुलाल झाले त्याचे 1 नंबरचे, त्याच्यामुळं मग गोजीबाईचं पहिलं याचं आदतचं मैदान मथुर बरोबर झालं आहे, तिथं 1 नंबर केला होता। मथुरनी हे चांगल्या गाड्या मारल्या होत्या मथुरचं आदतमध्ये, तो एक क्षण आमच्यासाठी महत्त्वाचा होता। याचं बारामती गोजोबावीला मैदान झालेलं, त्या मैदानामध्ये कुठलं बक्षीस होतं नामांकित, काय त्यानं घेतलं होतं? बक्षीस काय होतं, बक्षिसाचं आमच्याशी काय घेणं देणं नसतं, आम्हाला बक्षिसाचं काहीच नाही, फक्त बैल कसा पळाला हे आमचं ध्यान असतं त्याचं। आत्ता आपल्या दोघांच्या तोंडून देखील एकच वाक्य मिळालेलं आहे मी विचारण्याचा, आपण जे म्हणतो बॉलर कशा प्रकारे बॉलिंग करतो त्या प्रकारे मी फिरवून स्पिनिंग पण केलं आणि बॉलिंग देखील अतिशय चांगल्यारीत्या मला वाटतं केलेली आहे। आणि त्या ठिकाणी मला दोन्ही पण दोघांपासून देखील एकच मला फक्त पाहायला मिळालं, मला बक्षीस नको या, मला फक्त मैदानामध्ये माझी गाडी गुलालात राहावी हीच अपेक्षा आहे। म्हणजे कसा जरी तुम्ही फिरवून टाकला तरी ते उत्तर बरोबर कुठलं द्यायचं हे त्यांनी ओळखलेलं आहे। आणि थोडक्यात मी आता या ठिकाणी थांबतो आणि तुम्हाला सेमीफायनलसाठी शुभ असं ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। तुमचं देखील मनापासून अभिनंदन की वेळात वेळ मला काढून तुम्ही मुलाखतीला हे वेळ दिला।
त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि विकास नाळे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू धन्यवाद.